आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द स्टँड 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। मित्रांनो, सध्याच्या युगामध्ये आपण पाहत आहात 21व्या शतकाकडे आपण जात असताना सुद्धा अजून काही चाली रीती यामध्ये आपला समाज अडकून पडलेला आहे। यामध्ये लग्न जमवताना सुद्धा आपल्या बरोबरीचे खानदान, मुलीचं शिक्षण अनेक गोष्टी या पाहिल्या जातात। त्याचबरोबर मुली जेव्हा आपण देतो त्यांच्याकडून सुद्धा पाहिलं जातं की जे आपल्या मुलाचं घर आहे तोला मुलाचं आहे का, किती शिकलेला आहे, किती कमवतो, वगैरे वगैरे वगैरे। आणि ह्यामध्ये आणखी महत्त्वाचं सांगायचं झालं तर घरामध्ये किती आहे, एकूण किती लोक आहेत, त्यांचा परिवार किती मोठा आहे आणि मग त्या मुलीला किती जणांचं करावं लागेल, अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी पाहिल्या जातात। परंतु श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव या ठिकाणी एक वेगळीच घटना घडलेली आहे। खरं तर ते मी सांगण्याऐवजी आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात, कारण येत्या काळामध्ये समाजाला नवीन काय ते यातनं पाहायला मिळणार आहे, घडायला मिळणार आहे। आपल्याबरोबर खरं आता कालच यांचं लग्न झालेलं आहे। दोन वर वधू या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडनं आपण समजून घेऊयात। सर, तुमचं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव अविनाश हनुमंत एरंडे, राहणार पारगाव सुजरिक, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। काय सांगाल, एकूणच आपली जी फॅमिली आहे एरंडे फॅमिली, त्याच्याबद्दल काय सांगाल? एरंडे फॅमिली बद्दल जर सांगायचं झालं तर आमचे पंजोबा कैलासवासी रामचंद्र एरंडे आणि आमचे आजोबा नारायण एरंडे। तर आमची जी आजी होती ती पंढरपूरची होती, कैलासवासी प्रमिला नारायण एरंडे। आमची आजी त्या काळात 4वी शिकलेली होती आणि त्या काळात आमच्या आजीला सुद्धा खूप संघर्ष करावा लागला होता। आमच्या कुटुंबाच्या जमिनीवर आजीने खूप कोर्टापर्यंत धाव घेऊन आमच्या कुटुंबाला आधार दिला। त्यानंतर जे आमच्या आजीने सर्व आमचे वडील असतील, चुलते असतील, आत्या असतील यांचं संगोपन केलं, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, त्यांच्यावर चांगले संस्कार केले। आज आमच्या कुटुंबात एक सुद्धा माणूस हा व्यसनी नाहीये, सुपारीचे सुद्धा आमच्या कुटुंबाला कोणाचंच व्यसन नाहीये। तर हाच आमच्या आजीचे संस्कार जे आमच्या आई वडिलांवर झाले तेच संस्कार आई वडिलांनी आमच्यावरती केले। तर या संस्काराच्या माध्यमातून आमच्या आजीने जे बहुजन समाजासाठी काम केलं ते आम्ही आमच्या आजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपला सुद्धा लग्न सोहळ्याच्या निमित्ताने आजीला श्रद्धांजली म्हणून आजीचं जे केलेलं कार्य आहे ते समाजापर्यंत जे अजून कसं पुढे चालू ठेवता येईल ह्या हेतूतून आम्ही आमचा विवाह सोहळा एक आगळा वेगळा करण्याचा निर्णय घेतला आणि तो आमचा विवाह सोहळा 26 एप्रिल रोजी झाला। त्या 26 एप्रिलला माझ्या आईचा 50वा वाढदिवस होता। तर मी 50व्या वाढदिवसानिमित्त त्याच दिवशी माझा विवाह सोहळा करण्याचं निश्चित केलं आणि आईला वाढदिवसाच्या निमित्ताने गिफ्ट म्हणून मी त्या दिवशी हा लग्न सोहळा आयोजित केला। एकूणच आपला एरंडे जो परिवार आहे त्यात आता सदस्य किती आहेत? आता आमच्या एरंडे कुटुंबामध्ये 22 मेंबर आहेत। त्याच्यामधले 8 जण पुण्याला राहतात, उर्वरित लोक या ठिकाणी राहतात। आमची एकत्र कुटुंब फॅमिली आहे। आमचे 2 आजोबा अजून एकत्र आहेत, नारायण रामचंद्र एरंडे आणि दत्तात्रय रामचंद्र एरंडे। 2 आजोबा अजून एकत्र आहेत। नारायण रामचंद्र एरंडे यांना 3 मुलं, कैलास नारायण एरंडे, दीपक नारायण एरंडे आणि हनुमंत नारायण एरंडे। हनुमंत नारायण एरंडे माझे वडील आणि दत्तात्रय रामचंद्र एरंडेंचे आप्पासाहेब दत्तात्रय एरंडे। म्हणजे अशा प्रकारे 2 आजोबा, 2 आजोबांचे 4 मुलं एकत्र राहतात अजून सुद्धा। आणि तीच जी एकत्र कुटुंब पद्धती आहे ती आता आपल्याला पाहायला मिळत नाही। एकत्र कुटुंब पद्धतीत वाढल्यामुळं लहानपणापासूनच आपुलकी, प्रेम, थोरा मोठ्यांबद्दलचा आदर, संस्कार, त्यांच्यासोबत कसं वागायचं, कसं बोलायचं, समाजामध्ये कसं राहायचं, या गोष्टी सगळ्या लहानपणापासून शिकायला भेटल्या। ते संस्कार आमच्यावरती घडले म्हणून आम्ही आज या शिखरापर्यंत पोहोचलो। खरं तर तुम्ही तुमच्याकडे ताई, तुमचं नाव सांगा। माझं नाव विजया चंद्रकांत तोडकर, मी मूळची राहणार पानोली, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। तुमच्या परिवाराबद्दल काय सांगाल? परिवाराबद्दल सांगायचं म्हणलं तर माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी होती। कुटुंबामध्ये आई वडील, मी, माझी मोठी बहीण
माझी आजी आणि माझी आत्या, म्हणजे आत्या पण आमच्याकडेच राहायची. असं 6 जणांचा आमचा परिवार होता. मी 8वीला असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. 12वीला असताना माझ्या आईचं निधन झालं. त्याच दरम्यान माझ्या ताईचं लग्न ठरलं होतं. 8 दिवसानंतर माझी आई एक्सपायर झाल्याच्या नंतर 8 दिवसांनी माझ्या ताईचं लग्न होतं आणि यांच्याच आत्याच्या मुलाला माझी ताई दिली. हो. मग त्यातून आमची ओळख झाली. त्यांच्या घरी जाणं येणं माझं सुरू झालं. आणि नंतर कोरोनाच्या वेळेस माझी आजी आणि आत्या दोन्ही एक्सपायर झाले. तर माझा कुटुंबाचा म्हणजे पूर्ण आधारच गेला. तर मी इथे येऊन काही दिवस राहिले आणि नंतर मग मला याच्यावरती टेलिग्रामवरती दीपस्तंभाबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर मी दीपस्तंभाला गेले. 2 वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि त्यातून मी टॅक्स असिस्टंट म्हणून पोस्ट मिळवली. आतापर्यंत म्हणजे कौटुंबिक आधार तसा नव्हताच, पण त्या दरम्यान मला माझे शिक्षक, गावातले शिक्षक आदरणीय गायकवाड सर यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. आर्थिक मदत असेल, मानसिक मदत असेल, त्यांनी सर्व प्रकारची मला मदत केली. त्यामुळेच मी आता इथपर्यंत पोहोचू शकले. आणि मी आता असं म्हणेल की मला जरी देवाने आईबाप लवकर हिरावून घेतले असले तरी सासू सासऱ्यांच्या रूपात मला माझे आई वडील मिळाले आणि नवऱ्याच्या रूपात मला सर्व काही मिळालं. आता आपण येऊयात, खरं तर आपलं लग्न झालं तर नेमकं हे स्थळ तुम्ही कसं निवडलं आणि का? आमचं मामाचं गाव होतं सोलापूर. मला पहिल्यापासून सोलापूरचीच मुलगी करायची आवड होती, कारण तिकडे खूप मानपान असायचा. त्यानंतर जेव्हा मी 2019 साली माझ्या आणि विजयाची घरी असताना ओळख झाली, त्यावेळेस मला तिची सर्व पार्श्वभूमी समजली की विजयाला आई वडील नाहीत, आजी आहे, आजी तिचा सांभाळ करते. सोमवार ते शनिवार कॉलेज करून रविवारी 1 दिवस कामाला जाऊन जे 250-300 रुपये यायचे ते त्याच्यामध्येच आठवड्याभराचा त्यांचा घरचा किराणा वगैरे शाळेचा खर्च भागवायचा. मग मी त्यावेळेस विचार केला की ज्या मुलीला लहानपणापासून आई वडिलांनी एकदम लाडात वाढवलंय, तिला कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणून दिली नाही, ज्या मुलीला आनंद काय आहे हेच माहित नाही, हौस काय असते हे माहित नाही, ज्या मुलीला आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही, अशा मुलीसोबत लग्न करायचं का ज्या मुलीला लहानपणापासून लाडात वाढवली, जिला संघर्ष हा काय माहितच नाहीये, ज्याला एकमेकांविषयी आदर प्रेम ह्या गोष्टींची कमतरता जाणवू नाहीचे, अशा मुलीसोबत लग्न करण्यापेक्षा मग मी हा पर्याय निवडला की आपण अशा मुलीसोबत लग्न करू की ज्या मुलीला आनंद काय हाच माहित नाही लहानपणापासून, हौस काय, कुटुंबाचं प्रेम जिला मिळालं नाही हे माहित नाही. मग हा मी निर्णय त्यावेळेस घेतला आणि त्याच्या मुलांनाच हिची बहीण दिलेला असल्यामुळे आमचं नातं पण जवळच निघालं. मग असा मी निर्णय घेतला की हिच्यासोबत आता आपल्याला लग्न केलं तर ह्याच मुलीसोबत लग्न मी करणार. तुम्ही आता म्हटलात की पंढरपूर म्हणजे सोलापूर तुम्हाला आवडीचं होतं कारण तिकडे मानपान खूप दिला जातो. मग आता या लग्नामध्ये मानपानाचं कसं काय? नाही, मग त्यानंतर जेव्हा मला हिची सगळी पार्श्वभूमी समजली, हिचा जेव्हा मला संघर्ष समजला, त्याच्यानंतर माझ्या सर्व अपेक्षा वगैरे सगळ्या त्याच ठिकाणी संपून गेल्या की नाही ह्याच्यापेक्षा सुद्धा हे महत्वाचं आहे. म्हणून मी त्यावेळेस हा निर्णय घेतला. तुम्ही काय सांगाल? खरं तर आता हे स्थळ तुम्हाला आलं, पार्श्वभूमी तुम्हाला घराची सगळी माहिती होती, ज्यांच्याशी तुमचं लग्न झालं त्यांची पार्श्वभूमी माहिती होती, मग तुम्ही या लग्नाला होकार कसा दिला? मला त्यांचे आई वडील माहिती होते आणि कुटुंबात मेन आधार म्हणजे सासू सासरे असतात. नवरा तर असतोच, पण सासू सासऱ्यांचं पण प्रेम मिळणं महत्वाचं असतं. आणि मी म्हणजे मुलगा निर्व्यसनी होता, त्याच्यामुळे मी हे स्थळ निवडलं. जे लग्न झालं, लग्न कशा पद्धतीने पार पडलं काय सांगाल? आताच्या काळामध्ये जो कलियुग आहे, आता ज्या पद्धतीने जग बदलतंय सर्व बदलतंय. आजकालच्या मुलांना प्री वेडिंग पासून सिनेमॅटिक व्हिडिओ बनवणे, लग्नामध्ये मोठमोठे डीजे लावणे, फटाकडे वाजवणे, ग्रँड एंट्री करणे, लेडीज असणे, अक्षता वगैरे टाकायला, पुढे डान्स करण्यासाठी, त्याच्यानंतर रात्री पण वरात डीजे गिजे ह्याच्यावरती लोक 10-15 लाख रुपये खर्च करतात. आणि मी हा विचार केला की ते फक्त एका दिवसासाठी तो पैसा सगळा व्यर्थ जाणार आहे. पण आज समाजामध्ये बरेच असे घटक आहेत की ज्या घटकांकडे समाजाचं दुर्लक्ष होते. भारत जरी किती श्रीमंत असलं तरी सुद्धा आज सुद्धा भारतात कितीतरी लोक उपाशी झोपतात, कितीतरी लोकांना अनाथ असल्यामुळे त्यांना शिक्षणाचा हक्क मिळत नाही. ते त्यांच्याकडे ॲबिलिटी असून सुद्धा, त्यांच्याकडे हुशार असून सुद्धा फक्त त्यांना मदत न मिळाल्यामुळे ते मागे राहतात. हा विचार करून मी हा निर्णय घेतला की जे समाजातील वंचित घटक आहेत त्या घटकांना मदत करून जो अनावश्यक खर्च आहे तो टाळून त्या संस्थांना मदत
करून त्या संस्थांच्या मार्फत जे विद्यार्थी घडतील त्यांचाच आशीर्वाद आपल्याला मिळेल. आणि आज आपण पाहतोय की यावर्षी भारतात सगळ्यात जास्त उष्ण देश म्हणून भारत आहे. तर त्याचं कारण असं की वृक्ष तोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं जागतिक तापमान वाढतं. मग आम्ही दोघांनी पण हा निर्णय घेतला की लग्नाच्या दिवशी वडाच्या झाडाची लागवड करून आम्ही पारगाव श्रीगोंदा रोडवरती आमच्या एक लिंबाचा काट आहे माळावरती, त्या ठिकाणी 50 फुटाच्या अंतरात 2 झाडं लावलेली आहेत वडाचे. कारण का तर वडाचं झाड सगळ्यात जास्त ऑक्सिजन देण्याचं काम करतं आणि रस्त्यापासून पण 30-40 फूट ते झाड लांब लावलेले. जरी पुढच्या 2-3 वर्षात तिथं रुंदीकरणाचा जरी विषय झाला तरी त्या झाडाला हात लागणार नाही. आता हे जे लग्न विवाह सोहळा तुमचा पार पडला, तर याबद्दल काय तुम्ही काय सांगाल? मला काय वाटलं? मी संस्थेत शिकलेली असल्यामुळे माझी पण एक मनातून इच्छा होती की आपण ज्या संस्थेत शिकलो, ज्या संस्थेमुळे आपण एवढं मोठं झालो, त्या संस्थेचं आपण काहीतरी देणं लागतं किंवा एकंदरीत आपल्याला पूर्ण समाजाने मदत केली, माझ्या शिक्षकांनी असो किंवा इतर कोणी असो मला मदत केली, तर त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं. या उद्देशाने आम्ही लग्नामध्ये म्हणजे आम्ही ठरवलंच होतं की अशा अशा संस्थांना दान करायचं. तो विचार बोलून दाखवला, त्यांनी पण होकार दिला आणि त्या माध्यमातून आम्ही तशी मदत केली. साधारणतः किती रुपयापर्यंत एकूण जी संख्या आहे आपण दिलेली जी संस्था आहेत तशा किती संस्था आहेत आणि ती दिलेली रक्कम किती आहे? म्हणजे अगदी थोडक्यात सांगा की 20 असलेल्या संस्था आणि तिची रक्कम. आम्ही एकूण 13 संस्थांना 99,000 रुपयांची मदत केली. ही जी केलेली मदत आहे खरं तर बऱ्याचदा वधूवरांसाठी खर्च केले जातात नाही का, नंतर बाहेर पडण्यासाठी, फिरण्यासाठी, आणि आपण हे सामाजिक काहीतरी देणं लागतं म्हणून आपण दिलेले आहे. त्याबद्दल तुमचं वैयक्तिक मत काय? इतर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा म्हणजे तेवढा पुरता तेवढा आनंद मिळतो. पण लाईफ टाईम जर आनंद मिळवायचा असेल तर आपण कोणत्या तरी संस्थेला दान करून त्यातून इतर विद्यार्थी घडतील आणि त्यांचाच आशीर्वाद आपल्याला लाभेल हीच एक आशा मनात होती आणि त्या पद्धतीने आम्ही ते कार्य पूर्ण केलं. आम्हाला जी माहिती मिळाली ती अशी की आता तुमचा पगार आता येईल या महिन्याचा, तिथपासून तर जोपर्यंत तुम्ही चालता बोलता आहात तोपर्यंत तुम्ही काहीतरी मदत देण्याचं निश्चित केलं. अशी कोणती संस्था आहे की त्यांना तुम्ही एका संस्थेला आणि अन्य एका संस्थेला मदत देण्यात ठरवलं? काय सांगाल? दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल जळगाव म्हणून एक संस्था आहे जळगावला. त्याचे 3 कॅम्पस आहेत, जळगाव, पुणे आणि दिल्लीला. तर मी माझ्या दर महिन्याच्या पगारातून 3% रक्कम ही त्या संस्थेला दान म्हणून देणार आहे. का बरं, काय कारण आहे? त्या संस्थेने मला घडवलं म्हणून. तुम्ही कोणत्या संस्थेमध्ये करणार, काय सांगा? मी महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय व माता सावित्रीबाई फुले निवासी आश्रमशाळा घारगाव, आदरणीय पोपट खामकर सर हे त्या संस्थेचं काम पाहतात. त्या संस्थेसाठी मी माझ्या दर महिन्याच्या पगारातील 3% रक्कम दान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता खरं तर लग्न झाल्यानंतर बऱ्याचदा जोडपं बाहेर फिरायला जातात, तुमचा काय नियोजन आहे? अजून तर सध्या नाही, कारण का आता तिच्या 17 मेला मेन्सचा पेपर आहे राज्य MPSCच्या ग्रुप डीचा स्टेट स्टाफ इन्स्पेक्टर साठी. आता मेन्सची परीक्षा आहे. मग परीक्षा झाल्यानंतर आमचा जाण्याचा प्लॅन आहे. पण बाहेर जाणं म्हणजे आउट ऑफ इंडिया, आउट ऑफ अशा ठिकाणी नाही, अशा ठिकाणी जाणार की ज्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपल्याला काहीतरी तिथून शिकण्यासारखं मिळेल आणि काहीतरी आपल्याला त्यांना पण तिथं जाऊन काहीतरी दान करता येईल, अशा ठिकाणी आम्ही जाणार फिरायला. पण नवरदेवांनी आता त्यांचा जो निर्णय आहे तो जाहीर केलाय, तुम्ही त्या निर्णयाला काय म्हणाल? सहमत. कारण काय होतं, बऱ्याचदा काही स्वप्न आपली आपण धरलेली असतात. लग्न झाल्यानंतर मुलींच्या डोक्यात ते असतं की हो या निमित्तानं आपले स्वप्न आपण पूर्ण करूयात, परंतु आता आपण फिरायला जाणार आहात त्या ठिकाणी सुद्धा सामाजिक हेतून आपण जाणार आहात, काय सांगाल? बऱ्याच मुलींचं स्वप्न असतं बाहेर फिरायला जाणं किंवा आउट ऑफ इंडिया जाणं वगैरे वगैरे. माझं असं काही नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्येच किंवा इव्हन इंडियामध्येच आपण फिरू शकतो. खूप चांगली चांगली स्थळं आहेत जिथे आपण जाऊ शकतो, त्यातून आपण माहिती घेऊ शकतो. आता खरं तर आता आपण विवाहित झाला आहात, सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदारी आपल्याकडे आहे, त्या अनुषंगानं भविष्यामध्ये काही प्लॅनिंग आपल्या डोक्यात आहेत ना. आता ज्या पद्धतीने आम्ही आता बऱ्याचशा संस्थांना मदत केली आणि दर महिन्याचे 3% पगार तर देतच आहोत, पण हे सुद्धा आम्हाला अजून कमी वाटतंय की ही सुद्धा मदत आपल्याकडून खूप समाजासाठी कमी आहे. कारण का आपण समाजाचं देणं लागतो. समाजामध्ये आपल्याला समाजाने ओळख दिली, समाजाने आपल्याला घडवलंय, शिकवलंय. त्यात समाज म्हटल्यानंतर सर्वच झाले, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी आपल्याला घडवले, मदत केली. तर तोच विचार डोळ्यासमोर ठेवून
जी वडिलोपार्जित शेती आहे त्यामधील 1 एकर क्षेत्रातलं जे उत्पन्न असेल ते अशाच समाजातील दुर्बल घटकांना दान करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा ज्या गरजेच्या वस्तू असतील, गहू असेल, ज्वारी, बाजरी अशाच पिकांची लागवड करून त्याच्यातून जे उत्पन्न येईल ते त्या संस्थांना अनुदान म्हणून आम्ही करण्याचा निर्णय घेतला. काय तुम्ही काय सांगाल? खरं तर आता कुटुंबासाठी आपण प्रत्येक जण करत असतो. म्हणजे आपण पाहतो समाजामध्ये लग्न झाल्यानंतर मग आपले काही पुढे व्ह्यू असतात त्या अनुषंगाने आपण विचार करत असतो. परंतु आता इकडे यांचं वेगळं काहीतरी डोक्यात आहे. काय सांगा त्याबद्दल? जसा माझा खर्च माझ्या शिक्षकांनी केला तसाच मी इतर मुलांचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्षाला किमान 5 मुलं मी दत्तक घेऊन त्यांचा खर्च करणार आहे. आपल्याकडनं खूप काही घेण्यासारखं आहे. म्हणजे आता माझ्याकडे सुद्धा प्रश्नांचं जी काही उतरण होती ती सुद्धा कमी पडते. कारण काय विचारावं आणि कसं विचारावं हा सुद्धा प्रश्न मला पडतो. आता शेवट टप्प्यात जात असताना आता जी मंडळी आपल्याकडे पाहतायत, काय घडतंय, काय आहे या अनुषंगाने आपल्याला पाहतायत, तर या येणाऱ्या पिढीला ज्यांचं आता लग्न होणार आहे, मुलं मुली शोधतायत, तर अशी जे तरुण तरुणी आहेत त्यांना आपण काय सल्ला द्याल? माझा तर सल्ला हाच राहील की प्रत्येक मुलाने जास्त अपेक्षा न ठेवता, मुली श्रीमंत आहे का, मुलीचे वडील श्रीमंत आहेत का, मला जास्त मानपान मिळेल का, आमचं लग्न मोठ्या पद्धतीने होईल का, हुंडा वगैरे जास्त मिळेल का, सोनं जास्त मिळेल का, हा विचार न करता ती मुलगी किती संस्कारी आहे, तिचे विचार कसे आहेत, तिच्या आई वडिलांप्रतीचा आदर किती आहे, आणि तिचा समाजाप्रती काही विचार आहे का बाबा की आपण या भारत देशात जन्मलो, येताना पण आपण मोकळ्या हाताने येणार, जाताना पण मोकळ्या हाताने येणार आहे, पण आपण जीवन जगत असताना आपण पण समाजाचं काहीतरी देणं लागतो. अशा विचारांमधून जर मुलगा आणि मुलगी आणि त्यांच्या आईवडिलांनी जर विचार केला की लग्नाला अनावश्यक खर्च न करता ज्या समाजात दुर्बल घटक आहेत ह्यांना कशी मदत जास्तीत जास्त करतील हा विचार जर डोळ्यासमोर ठेवला, आणि मुलीच्या वडिलांनी सुद्धा जास्त अपेक्षा न करता मुलाला बंगलाच पाहिजे, गाडीच पाहिजे, जास्त मोठी शेतीच पाहिजे, पैशावालाच पाहिजे हा विचार न करता मुलगा निर्व्यसनी आहे का, त्याच्यावरती संस्कार कशा पद्धतीचे आहेत, मुलगा त्याचं शिक्षण किती आहे, त्याचे विचार कसे आहेत, त्याचं समाजाप्रती प्रेम किती, देशाप्रती प्रेम किती आहे, हा विचार करून आपली मुलगी त्या कुटुंबात द्यावी, जेणेकरून त्यांचा पण विकास होईल आणि समाजाचा पण विकास होईल, आणि त्यांच्या मार्फत जी त्यांची पुढची पिढी तयार होणार आहे, त्यांचे मुलं वगैरे, त्यांच्यावर पण त्याच पद्धतीचे संस्कार होऊन हा जो भारत सुजलाम सुफलाम आहे, या भारतातल्या ज्या लोकांनी भारत बनवण्यासाठी कष्ट घेतले, त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, महात्मा गांधी असतील, त्याच्यानंतर भगतसिंग राजगुरू असतील, त्यांनी सुद्धा वयाच्या 23व्या वर्षी देशासाठी प्राण दिले. हेच थोरा मोठ्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून हाच भारत आपला कसा जोपर्यंत चंद्र आणि पृथ्वी आहे तोपर्यंत कसा सुजलाम सुफलाम होईल हा प्रत्येक युवकांनी विचार केला पाहिजे. हेच माझ्या आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे. अरे तुम्ही काय सांगाल? कारण आता अनेक मुली तुम्हाला पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी आपला सल्ला काय राहील? प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की मिळणारं स्थळ चांगलं असावं, इव्हन मुलगा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी स्थायिक असावा, त्यासाठी ते फ्लॅट असावा, त्याच्याकडे गाडी असावी, ह्या सगळ्या मुलींच्या इच्छा असतात. पण मला मुलींना असं सांगणे की या सगळ्या इच्छा बाळगण्यापेक्षा मुलगा किती संस्कारी आहे, त्याच्यावर किती संस्कार झाले, तो निर्व्यसनी आहे का, त्याचं कुटुंब कसं आहे, आणि शक्यतो तर शेतकरी मुलाला मुलगी नकारच देते. तर मी अभिमानाने सांगेल की माझं कुटुंब हे शेतकरी घराण्यातलं आहे आणि मी त्याचा अभिमान बाळगते की मी शेतकऱ्याची सून झाली. इतर मुलांना काय सल्ला द्याल आपण? मी इतर मुलींना हा सल्ला देईल की तुम्ही इतर गोष्टी बघण्यापेक्षा मुलाचे संस्कार बघा, आणि मुलाचे संस्कार आणि मुलाच्या सर्व गोष्टी बघून त्याच्याशी लग्न करा. मित्रांनो, दोघांचे विचार आपण ऐकले आहेत. खरं तर अशी मुलाखत घेणं माणसाकडनं खूप होत असतं, परंतु ही एक आगळीवेगळी मुलाखत खरं तर आपल्याला पाहायला मिळते आणि आम्हालाही घ्यायला मिळते. कारण आजकाल लग्न होताना खूप काही सोपस्कार पार पाडले जातात, लग्न झाल्यानंतर सुद्धा खूप काही गोष्टी केल्या जातात. ह्या सर्व गोष्टींना त्या दोन्ही कुटुंबांना फाटा दिलेला आहे आणि एक चांगला संदेश या समाजाला देण्याचं काम केलेलं आहे. खरं तर मगाशी त्याने बोलताना सांगितले की लग्नामध्ये अनेक संस्था असतील, अनेक संघटना असतील जे आपल्या समाजाप्रती काही ना काही काम करतात, त्यांना त्यांनी मदत दिलेली आहे आणि भविष्यात सुद्धा त्यांच्या पगारात नसेल किंवा शेतात मिळणाऱ्या उत्पन्नात नसेल ते काही संस्था मदत करणार आहेत. आणि जे तरुण तरुणी मुलांकडनं किंवा मुलींकडनं ज्या अपेक्षा ठेवत आहेत त्या अपेक्षा आता कमी करणं गरजेचं आहे, कारण समाजाला आपली गरज आहे आणि आपली सुद्धा समाजाला गरज आहे. नक्कीच हा विषय आणि हा आशय आपण लक्षात ठेवून
त्या पद्धतीनं आपलं शिक्षण आणि पुढचं जडणघडण आपण नक्की कराल हीच अपेक्षा. श्रीरंग साळवेसह दत्ता जगताप, दक्ष टाइम्स 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.